फक्त 1 मिनिट टायमिंग लावलंय. 1 मिनिट टायमिंग. आपण बऱ्यापैकी अनवाणी जॉगिंग करा, पळा, अनवाणी माती संग नाळ जोडलीच पाहिजे. म्हणणं सोपं असतंय, तरी पण आपण प्रत्येकानं ते करायचंच आहे. 1 मिनिट कंटिन्यू टायमिंग लावलंय. आपल्याला अनवाणी चाला, जॉगिंग करा, पळा, तुम्हाला जसं जमल तसं, पण अनवाणी सुद्धा आपल्या सवय लावल्या पाहिजेत. लक्षात ठेवायचं आहे. कारण बऱ्याच जण सांगतात तुम्ही अनवाणी करा, पण दाखवणं पण गरजेचं आहे. कारण आता इथं कसं टोचतं काय टोचतं हे मी अनुभवू शकतोय. दुसरी गोष्ट, माझ्या पायात कायम शूज असतो का तर जिमच्या ह्याच्यामुळं. पण लक्षात ठेवा, तुम्ही हे सगळं करू शकतोय आपण. लहान लहान ऍक्टिव्हिटी जसं तुम्हाला जमल तसं, पण कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला कारणं सांगायची नाहीत, हालचालीला कारणं सांगायची नाहीत. टायमिंग लावलाय. टोचतात कसं बघा, ॲक्युप्रेशर कसा होतो बघा. त्यामुळं सातत्य पाहिजे. ज्या काय आपण नवीन नवीन ऍक्टिव्हिटी करतोय आपल्या स्वतःच्या शरीरासाठी करतोय, त्यामुळे प्रत्येकानं करा. विनंती आहे, 100% करा. कारण जर आत्ता वाढत्या वजनामुळं, पोट सुटले, जाडीमुळं किती त्रास होत आहेत हे गुगल सर्च करून बघा. आपलं 1 मिनिट टायमिंग झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं अशा माहितीसाठी फॉलो पण करा. कारणं सांगू नका. फक्त 1 मिनिट केलंय, ॲक्युप्रेशर पण तुम्हाला मातीसंग पण झालंय. म्हणजे जी काय म्हणतो ना आपल्याला, जी निसर्गाकडून काय पाहिजे ते केलंच पाहिजे. तर अशा माहितीसाठी फॉलो करा. कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.